नॉर्वेतील एक सुंदर सकाळ. तिथे राहणारं एक बंगाली कुटुंब ज्यांचं मूळ भारतात आहे. दारावर आपल्याला चटर्जी वाडी अशी पाटी दिसते. त्या घरात अनिरुद्ध चटर्जी, देविका आणि तिची 2 मुलं शुभ आणि सुची राहतात. देविकाची सकाळची घाई, त्यातच दरवाजा ठोठावला जातो आणि काही महिला घरात घुसून देविकाच्या सुचीला घेऊन तिथून निघून जातात. देविका त्यांचा पाठलाग करते, पण याचा काहीच उपयोग होत नाही. 24 तासांपूर्वीची घटना दाखवली जाते. मटिल्डा आणि सिया या दोघी देविकाकडे आलेल्या असतात. देविकाच्या घरात चाललेल्या प्रत्येक गोष्टी त्या बुकमध्ये उतरवत असतात. देविका हाताने मुलाला भरवते आहे हे त्यांनी बघितलेलं असतं. 1 वीक म्हणता म्हणता 4 महिने या दोघी घरी येत असतात. अनिरुद्ध देविकाला सांगतो, हे नॉर्वे आहे. नॉर्वेचे रूल प्रमाणे आपल्याला वागावं लागेल. दुसऱ्या दिवशी देविका शुभ आणि सुचीला घेऊन किंडरगार्टनला जाते. घाई गडबडीत देविका शुभसाठी केलेलं प्रोजेक्ट पार्ट्स ऑफ ट्री घरीच विसरते. तिच्या या चुका सुद्धा नोट डाऊन केल्या जातात. एके दिवशी त्यांच्याकडे वेलफ्रेड या संस्थेची सिनियर ऑफिसर येते. सिनियर ऑफिसर अनिरुद्धला बोलते, घरातील कामात तुझा काहीच हातभार लागत नाही. अनिरुद्ध सांगतो, मी ऑफिसला जातो आणि ही घर व मुलांना सांभाळते. देविकाने हे सगळं यांना सांगितलं आहे असा अनिरुद्धचा गैरसमज होतो. अनिरुद्ध तिथून उठून जातो. देविका त्याच्या मागोमाग त्याला समजवायला जाते, पण तो समजावून घेण्याच्या मूडमध्ये नसतो. तेवढ्यात देविकाला वेलफ्रेडवाल्या महिला सुचीला घेऊन जाताना दिसतात. वेलफ्रेडवाल्यांनी किंडरगार्टन मधून शुभला उचललेलं असतं. देविका त्यांना तिथे अडवण्याचा प्रयत्न करते. तिची दोन्ही मुलं हिसकावून घेतलेली असतात. याचा तिला मोठा धक्का बसतो आणि ती चक्कर येऊन खाली पडते. हरमन या माणसाकडून त्यांना कळतं की आता त्यांच्या दोनही मुलांची कस्टडी वेलफ्रेड या संस्थेकडे गेलेली आहे. देविका शुद्धीवर आल्यावर त्याला सांगते, सुची फक्त 5 महिन्यांची ब्रेस्ट फिडिंगवर आहे. शुभ फक्त माझ्या हातूनच खातो. एवढ्या लहान मुलांना तुम्ही कसं स्वतःकडे ठेवू शकता? हरमन सांगतो, आता वेलफ्रेड कमिटी याचा विचार करेल. तोपर्यंत मुलं आमच्या ताब्यात राहतील. तुम्हाला एक वकील सुद्धा दिला जाईल. घरी निघताना अनिरुद्धचा सगळा राग देविकावर निघतो. तुझ्याचमुळे हे सगळं झालं आहे. हा भारत नाही. इकडचे रूल्स आपल्याला पाळावे लागतात. या सगळ्यामुळे त्याने अप्लाय केलेल्या नॉर्वेच्या सिटिझनशिपवर परिणाम झाला तर म्हणून हा सगळा राग तो देविकावर काढतो. मिस्टर अँड मिसेस चटर्जी गव्हर्नमेंटने दिलेल्या वकिलाला भेटायला जातात. वकिलाच्या म्हणण्यानुसार देविकाला एक अनफिट मदर म्हणून वेलफ्रेडने घोषित केलेलं असतं. मानसिकरित्या ती कशी अनफिट आहे याचा प्रयत्न वेलफ्रेड करेल, पण तुम्ही काळजी करू नका, आपणच केस जिंकू असं वकील सांगतात. त्यानंतर दोघांना मुलांना भेटण्याची परमिशन दिली जाते. मुलांना पाहून देविकाच्या डोळ्यात पाणी येतं. तेव्हा हरमन तिला सांगतो, तुम्ही मुलांसमोर रडू नका. त्यांच्यासाठी हे चांगलं नाही. मुलांशी जवळ ठेवली तर नंतर मुलांना त्याचा त्रास होतो. देविकाकडून परत तिची मुलं हिसकावून घेतली जातात. देविकाचे आई वडील तिथे पोचलेले असतात. दुसऱ्या वेळी वेलफ्रेड कमिटी व चॅटर्जी फॅमिली समोरासमोर येतात. वेलफ्रेड करून देविका कशी अनफिट आहे, तिचं मानसिक संतुलन कसं ढासळलेलं आहे याबद्दल माहिती पुरवली जाते. तेव्हा त्यांचा वकील सांगतो, प्रत्येक देशाची एक संस्कृती असते, तशी भारताची ही आहे. हाताने खाणे, भरवणे, कपाळावर टिळा लावणे हा त्याचाच एक भाग आहे. दोन्हीकडून बाजू ऐकल्यानंतर मुलांचा ताबा आई वडिलांकडे देण्याचा निर्णय होतो. दुसऱ्या दिवशी देविका आपल्या मुलांना न्यायला येते. त्यांना तिथे सांगण्यात येतं की मुलांच्या राहण्यासाठी हे घर योग्य नाही आणि देविकाचं मानसिक संतुलन बिघडलं असल्यामुळे आम्ही मुलांना तुमच्याकडे देऊ शकत नाही. तुमची केस आता डिस्ट्रिक्ट कोर्टात चालेल. देविका सगळ्या पाळणा घरात शोधते, पण मुलं काहीच मिळत नाहीत. शुभची बॅग तिला सापडते. टीचरला विचारायचा ती प्रयत्न करते. अनिरुद्ध आणि वडील तिला तिथून घेऊन जातात. सियाने तिचा व्हिडिओ काढलेला असतो. देविका वकिलाशी बोलते तेव्हा वकिलालाच हटवलं असल्याचं त्यांना कळतं. सरकारतर्फे दुसरा वकील दिला जाणार असल्याचं कळतं. नेक्स्ट हिअरिंगला त्यांची ओळख डॅनियल या वकिलाशी होते. केस सुनावणी दरम्यान देविका तिच्या मुलांना कशी सांभाळू शकत नाही हे सांगितलं जातं. तसंच त्या घरात डोमेस्टिक व्हायलन्स सुद्धा आहे याचा खुलासा खुद्द देविकाने नंदिनी या तिच्या मैत्रिणीकडे केलेला असतो. याचाच फायदा वेलफ्रेडवाले करून घेत आहेत हे दिसतं. परिणामी दोन्ही मुलांची कस्टडी नॉर्वे गव्हर्नमेंटकडे दिली जाते. देविका 5 महिन्यांच्या सुचीला आईचं दूध मिळावं म्हणून सक्शन पंपने दूध काढून ते फ्रीजर मध्ये स्टोअर करून ठेवते व वेळेवर सुचीपर्यंत पोहोचवते. पण वेलफ्रेडवाले सुचीपर्यंत ते दूध कधी पोचवतच नाहीत. 2 महिन्यानंतर देविका तिची मैत्रीण नंदिनीला भेटते. ती देविकाची ओळख राबिया नावाच्या वकील मैत्रिणीशी करून देते. राबियाच्या मुलांना सुद्धा वेलफ्रेड संस्थेने अडकवलेलं असतं. म्हणूनच राबिया वेलफ्रेड या संस्थेची सखोल माहिती गोळा करायला लागते. तेव्हा देविकाला समजतं की
पहिल्यांदा मोठ्या पैशांचं आमिष दाखवून ज्या फॅमिलीजना मुलं आहेत अशा कुटुंबांना इथे बोलवायचं, त्यांच्याकडून मुलं काढून घ्यायची आणि ज्या दाम्पत्यांना मुलं नाहीत अशांना ती विकून त्यांच्याकडून दाम दुप्पट पैसे उकळायचे. हा वेलफेडचा एक बिझनेस आहे. जेवढी जास्त मुलं तेवढा जास्त पैसा. यात वकील, टीचर सगळेच गुंतलेले असतात. देविका अनिरुद्धला या सगळ्या गोष्टी सांगते. स्वतःचं डोकं चालवू नकोस असं म्हणून तो तिला गप्प करतो. अनिरुद्धला फक्त स्वतःच्या सिटिझनशिपची काळजी असते. देविकाला आता समजून चुकतं की अनिरुद्ध आपल्यासाठी काहीच करणार नाही. दुसऱ्या दिवशी देविका पूर्ण तयारीनिशी घराबाहेर पडते. मुलांना जिथे ठेवलेलं असतं तिथून ती हळूच मुलांना घेते. कारमध्ये बसून मेट्रोने एअरपोर्ट पर्यंत पोहोचते, पण तिथे ती पोलिसांच्या हातात सापडते. पुन्हा तिची मुलं तिच्याकडून वेगळी केली जातात. तिच्यावर लागलेल्या चार्जेसमुळे देविकाला जेल किंवा इंडिया डिपोर्ट व्हावं लागलं असतं, पण डॅनियल आणि अनिरुद्धच्या सांगण्यावरून तिला जेल होत नाही. पुढील सुनावणी दरम्यान स्कूल टीचरला बोलावलं जातं. तेव्हा ती सांगते, मला देविकाला साथ द्यायची होती, पण मलाच नोकरीवरून काढून टाकलं. देविकाचं भांडण करतानाचे व्हिडिओ दाखवले जातात. पुन्हा एकदा देविकाच्या पदरी निराशाच पडते. घरी पोचल्यावर अनिरुद्धची फॅमिली तिथे आलेली दिसते. अनिरुद्धची आई देविकालाच याबद्दल जबाबदार मानते. काही दिवसांनी नॉर्वे बरोबर टेलिकॉम सेक्टरमध्ये गुंतवणूक करायला भारताकडून एक्सटर्नल अफेअर मिनिस्टर वसुधा आलेल्या असतात. त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये वसुधा आपली आपबीती सांगते. त्याचाच परिणाम असा होतो की वसुधा भारतात आल्यावर आपला निर्णय सांगतात. ज्या देशाला भारतातील संस्कृतीबद्दल आदर नाही त्या देशाबरोबर डील करण्यात भारताला काहीच रस नाही. देविकाला लवकरात लवकर तिची मुलं परत मिळाली पाहिजेत. देविकाला आता नॉर्वेतून सपोर्ट मिळू लागलेला असतो. वेलफेड कंपनीला आता कळून चुकतं की केस आपल्या हातातून जाणार आहे. हरमन अनिरुद्धच्या भावाला हाताशी धरून त्यालाच मुलांचं पालकत्व घ्यायची गळ घालतो. दरवर्षी 50 लाख तुला दिले जातील, फक्त मुलं तुझ्याकडेच असली पाहिजेत. अनुराग या गोष्टीला तयार होतो. या केसची सुनावणी सुरू होते. भारतातून एक मिनिस्टर आलेले असतात. हरमन सांगतो, देविकाची वर्तणूक बघता आम्ही तिच्याकडे मुलांना सोपवू शकत नाही. त्याऐवजी त्यांच्याच एका ओळखीच्या व्यक्तीला आम्ही मुलं देऊ. अनिरुद्धच्या सांगण्यावरून मुलांची कस्टडी अनुरागकडे दिली जाते. इंडिया पोहोचल्यावर तू मुलांना घेऊ शकतेस. शेवटी देविका तयार होते. देविका अनिरुद्धचा परिवार इंडियाला परत येतो. देविका आपल्या मुलांना घ्यायला जाते, पण अनुराग साफ मनाई करतो. अनिरुद्ध सुद्धा फोन बंद करून बसलेला असतो. अनिरुद्ध एवढा लालची असतो की देविकाला डिव्होर्स देण्यासाठी त्याने तिच्या सह्या घेतलेल्या असतात. देविका अनिरुद्धच्या कुटुंबावर केस करते. देविकाची वकील सांगते, चाइल्ड वेलफेअर टीम जेव्हा अनिरुद्धच्या घरी पोचली तेव्हा त्यांनी एका रूम मध्ये मुलांना कोंडलेलं पाहिलं. हे खूपच त्रासदायक आहे. तिथे नॉर्वेकडून केस लढायला डॅनियल आलेला असतो. डॅनियल सांगतो की मुलं इंडिया आणि नॉर्वेच्या डीलमुळे इकडे आहेत आणि अजूनही या मुलांचा खर्च नॉर्वेकडूनच केला जात आहे. हा सगळा खेळ देविका पुढे उघडा पडतो. पैशांसाठी अनिरुद्धच्या कुटुंबाने मुलांचा वापर करून घेतला आहे हे तिला कळतं. अनिरुद्धला व्हिडिओ कॉल करून देविकाच्या वकील प्रश्न विचारतात. तेव्हा तो सांगतो की देविका मेंटली स्टेबल नाही, पण देविकाच्या वकील नॉर्वे आणि इंडियाच्या हॉस्पिटलमध्ये देविकाच्या सगळ्या टेस्ट नॉर्मल आल्या आहेत असं सांगतात. ती मेंटली डिस्टर्ब कशी, इतकी वर्ष वेड्याबाई बरोबर तू कशी काय काढलीस असा प्रश्न त्या विचारतात. अनिरुद्ध रागाने फोन डिस्कनेक्ट करतो. वकील डॅनियलला विचारते, पैशांसाठी देविका हे डील करेल असं तुला वाटतं का? तेव्हा तो सांगतो की मी जेवढा देविकाला ओळखतो त्यावरून ती असं काहीही करणार नाही. ती नॉर्वे सरकार बरोबर लढली, आपली बाजू भारत सरकारपर्यंत पोहोचवली, कारण ती एक खरी आई आहे. दोन्ही मुलांना कोर्टात आणलं जातं. जज त्यांना आपल्याकडे बोलवतात, पण मुलं सरळ आईला जाऊन बिलगतात. जज साहेबांना आता निर्णय देणं एकदम सोपं होतं. देविकाला मुलांची कस्टडी मिळालेली असते. देविका मुलांबरोबर सरस्वती पूजन करते आणि चित्रपट संपतो.